आपुली ममता नाही दे. सगळ्या लोकांची, जनाचीच नाही तर सगळ्या सृष्टीची दया, सगळ्या भूतमात्रांची दया, हे संत महात्म्यांचं भांडवल आहे. स्वतः करता नाही, ममता काही नाही. आपुली ममता नाही दे, देहाच्या ठिकाणी ममता नाही. आणि मायात्मक असा ममतेचा जो संसार आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे माझं ते माझं असं म्हणण्याची जी ममता आहे ती त्यांच्या ठिकाणी नाही. हे सगळं कोणाचं आहे? सगळं देवाचं आहे. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरून, सगळीकडे देव आहे आणि त्याचंच हे सगळं. माझं असं मानणारे ते नाहीत ना. म्हणून महाराज बोलतात, भक्तराज राजानं पहिला प्रकार माणसाचा जो सांगितला तो मी तुम्हाला सांगत होतो. सत्पुरुष स्वार्थाकरता, आपल्या सगळ्या लोकांच्या करता आपल्या स्वार्थाचा त्याग करतात ते सत्पुरुष आहेत. सामान्य माणसाचा प्रकार भक्तराज राजा सांगतो की आपलं काही नुकसान न होता, आपलं काही नुकसान होणार नाही अशा पद्धतीनं दुसऱ्याचं काही चांगलं करता आलं तर ते करणारे जे आहेत ते सामान्य माणसं आहेत. सामान्यस्तु परार्थम उद्यमभूता, सामान्य माणसं तेच. आणि काही माणसं असेच म्हणला की आपल्या स्वार्थाकरता भर्तृहरी राजा सांगतो आपला स्वार्थ सिद्ध झाला पाहिजे त्याच्याकरता दुसऱ्याचं नुकसान करणारे हे माणसातले राक्षस आहे म्हणतो भर्तृहरी राजा. भर्तृहरी राजाचं म्हणणं आहे ते मी मानव राक्षसाः परहितं स्वार्थाय विघ्नन्ति ये. आणि त्याच्याही पेक्षा दुष्ट लोक काही आहेत म्हणे, आपलं काही भलं होत नसलं तर नसलं, दुसऱ्याचं कसं नुकसान करता येईल याच्याकरता प्रयत्न करणारे येतो घ्नन्ति निरर्थकम परहितम ते केन जानीमहे. निरर्थक, आपला काही लाभ नसताना सुद्धा दुसऱ्याच्या हितामध्ये बाधा निर्माण करणारे जे लोक आहेत त्यांना राक्षस तरी कसं म्हणावं, त्याच्याही पलीकडचे त्यांना काय म्हणावं मला कळत नाही. भर्तृहरी राजा म्हणतो काय म्हणावं ते केन जानीमहे. अशा प्रकारचे लोक आहेत त्यांना ज्ञानोबाराय खल म्हणतात ना. खलांची व्यंकटी सांडो, जे खळाची व्यंकटी सांडो म्हणजे खळ म्हणजे कोण आहेत? अशा प्रकारचे दुष्ट लोक आहेत. त्यांना सुद्धा चांगलं करण्याचा प्रयत्न करतात ते संत महात्मे झाले. असे जे संत महात्मे आहेत ते जगामध्ये आपल्याला धर्म शिकवण्याकरता येत असतात. आपलं सगळ्या जगाचं कल्याण झालं पाहिजे याच्याकरता या संत महात्म्यांचा अवतार होत असतो. देवाचा जसा अवतार आहे तसा संत महात्म्यांचा सुद्धा अवतार आहे ना. म्हणून महाराज बोलतात देवासी अवतार भक्तासी भक्ताचा संसार आहे. प्रभू रामचंद्र अवताराला येतात आणि तुकोबाराय संसार करतात. दोघांचा विचार एकच आहे. तुकाराम महाराज जरी संसार करत असले तरी त्यांचा संसार हा परमार्थ संसाराच्या नावे घालून या शून्य
वाढता हा पुण्य धर्म केला त्यांनी संसारात